मॉर्निंग. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आम्ही नागपूरवरून पुण्याला चाललोय आफ्टर 1 month. आफ्टर 1 month. 1 महिना म्हणजे काम होतं त्याच्यामुळे 1 महिना आमचा निघून गेला, पण असं लक्षात नाही आलं. 2-3 फ्रेंड्सचे लग्न केले फ्रेंड्सचे लग्न आणि अभिषेक नागपूरला सुद्धा पूर्ण वेळ. आणि आतापर्यंत ऍक्च्युली स्टार्टिंग पासून मला ब्लॉग बनवायचा होता. आम्ही निघून ते अर्धा पाऊण तास झाला घरून आम्ही निघून, पण खूप जास्त अंधार होता कारण की इतक्यात रोज पाऊस सुरू आहे. एकदा दाखवते आजूबाजूचं कसं काय दिसतंय. जस्ट आता आम्ही नागपुरातून निघालोय. अच्छा, गाडीतून दिसणार नाही पण म्हणजे असं फास्ट ह्याच्यातून असं कळणार नाही, पण इकडे आता हे सगळं झाडं दिसतंय, पण झाडांच्या मागे इकड नाही तिकड नाही दोन्हीकडून इतका जास्त फॉग आहे. आणि आतापर्यंत रस्त्यावर पण फॉग होता. जस्ट आता आम्ही नागपुरातून निघालोय आणि आता आम्हाला वाटत आहे की नागपुरातून निघाल्या जर इतका फॉग आहे सिटी मध्ये, तर मग आता हायवेवर काय होईल. हायवेवर माहिती नाही किती फॉग असते. कोण येत आहे लोक. हायवेवर तसाही नेहमीच फॉग असतो, पण ह्यावेळेस म्हणजे आता थंडी पण आहे. आम्हाला लिफ्ट मागत होते कोणी लोक, पण आमची गाडी पूर्ण फुल पॅक, काहीच जागा नाही. सगळं सामान आमच्या गाडीत नेहमी असं फुल सामान असतं. फुल नेहमीच झालं कदाचित. मी समोरचं दाखवते आता. सो असा काही सीन आहे. जस्ट हायवे ला लागलोय आम्ही. हे सगळं पांढरं आहे, पांढरं. हे बघ, काहीच दिसणार नाही दूरचं. इतका भयंकर फॉग फर्स्ट टाइम आहे. आपण इतक्यांदा या हायवे वरून ड्राईव्ह केलाय, म्हणून मे बी आज टाइम लागू शकते थोडा. आम्ही आरामात जाणार, कारण मागच्या वेळेस आपण येताना कदाचित मी ते रेकॉर्ड नसेल केलं, पण दादा पण होता आपल्यासोबत आणि एक गाव आलं मध्ये. फक्त ते गाव कदाचित संपत पर्यंत वगैरे एवढ्या डिस्टन्स पर्यंत इतका फॉग होता की गाडी अगदी स्लो करायला लागली, कारण पुढचं दिसत नव्हतं. सो फिरायला जाण्याची काही गरज नाही. लोणावळा वगैरे फॉग बघायचा तर इकडे दिसतंय. खूपच पूर्ण पांढरे आहे सगळीकडून. फॉग मध्ये काय झालेलं आहे. मला असं वाटतं आता जस्ट सिटी मधून निघाल्या असं काय आहे, तर आता पुढे पुन्हा माहिती नाही कसं राहणार आहे. सो मी दाखवेन तुम्हाला, कारण कदाचित वेळ होईल, पण तरी आतापर्यंत तर टोल सुरू पण नाही झालाय समृद्धी हायवेचा. आणि 1-2 वाजेपर्यंत तर फॉग आहेच. इतका ट्रॅफिक आहे आता. का समोर किती राहणार आहे कामात. निघू आपण आणि मग बघू काय होतं. सो आता थोड्या वेळात दाखवते पुढचा सीन कसा असणार आहे. आज सूर्य पण दिसणार नाही, माहिती नाही. एवढे नाही चांगलं आहे का, रस्ते चांगले आहे. सगळे गाड्यांचे लाईट्स लावून चालले पुढे, तर म्हणजे थोडं आरामात एखादं प्रॉपर पेट्रोल पंप वगैरे बघून कुठे स्टॉप घेऊ, तेव्हा मग दाखवेन की तिकडला सीन कसा आहे. आणि थोडंसं लांब गेल्यानंतर थांबू आपण. मी एकदा दाखवते आणि मग पुढे स्टॉप घेतल्यानंतर दाखवेन. सो हा असा सीन आहे. जस्ट नागपूरमधून निघालोय आम्ही. फोनमध्ये कदाचित होऊ शकतं की इतकं वाटत नाहीये, पण हे पूर्ण म्हणजे सगळीकडे फक्त फॉग आहे. हॅलो, आता इकडे खूप जास्त ऊन आहे. आम्ही एका पेट्रोल पंपवर थांबलोय. आपण पूर्ण काळं येत आहे कायच्या जास्त ब्लॅक. पण असं डोळे उघडू नाही देता. इतकं जास्त असं वाटत आहे झोपून जावं. इतका मोठा सूर्य आलाय. आणि मी तिकडे विचारलं, आम्ही इकडे वॉशरूमचा स्टॉप वगैरे घेतला. मी तिकडे विचारलं, त्याच्याकडे फक्त 1 प्लेट पोहा उरलाय आणि पण बाकी सगळं आहे, म्हणजे समोसा बिमोसा. कसं दिसतंय. हा, आता चेहरे तरी दिसतात. काय खायचं आहे ते सांगा पहिले. वाव, किती मस्त आहे. त्याचा आपण इकडे व्हिडिओ बनवूया कसा ट्रान्झिशन वाला. मॅप काय करताय तू? काय करताय? मॅप चेक कर. आता हा घराचा मॅप टाकेन बघा. इतकं सारं सामान आहे.
हे पण कमी पूर्ण सामान झालं, full अजून आहे. भरायला पाहिजे होतं. कोणाला तरी हे सगळं. विचारून घेऊ का मी तुला सामान आहे. सामान घ्या, आम्ही पैसे आम्ही नेहमी विचार करतो की थोडासा कमी सामान, कदाचित यावेळेस कमी राहील, पण माहित नाही कसं तेवढं फील होतच पूर्ण. आपण आलो तेव्हा कोणीच नव्हतं, अचानक भीड कशी काय झाली, सगळे इथेच थांबत आहे. हा, आपण आलो आणि सगळेच इथेच थांबले. आपल्याला बघून थांबले असं. आपण फर्स्ट पार्क केलं इथे हो ना, हो. एकही गाडी नव्हती आणि आता पूर्ण पार्किंग भरली 2 मिनिटात. अभी हम खाएंगे खाना. क्या खाना है ते मला नाही आवडत. मी तर हेच खाणार आहे फक्त, तू तुझ्यासाठी घे फक्त. ये है हमारा ब्रेकफास्ट. नाही, एक कप मी चहा पुण्यात बनाला बघते आता तो कसा आणि सांगायचा. पण एकदा पेमेंट चेक कर, त्याचा पेमेंट कॅन्सल झाला की तो झालाय पेमेंट. सो आम्ही थांबलो ज्या पेट्रोल पंपवर, तिथनं जाता पेट्रोल वगैरे भरून घेते आणि मग आम्ही निघणार. मस्तवाला सीन सगळं केलं, पण आता खूप जास्त ऊन आहे मध्ये. आम्हाला सकाळी वाटलं होतं खूप धुकं राहणार सगळीकडे, फक्त फॉग राहणार, कारण निघालो तेव्हा खूप फॉग होता आणि खूप दूरपर्यंत फॉग होता. मग असं वाटलं की फॉग राहणार, पण इतकं ऊन आहे आणि गरमी भागायला लागली. सो आता आम्ही गाणे ऐकत वगैरे टाइमपास करत असं चाललो आहे. मी तर फोन बघते, आम्ही गाडी चालवत आहे कंटिन्यू आणि मी फोन बघते. तरी आमच्या गाणे वगैरे सुरू आहे, असं तसं करता बडबड करता चाललो आहे आम्ही. अजून खूप वेळ बाकी आहे. हॅलो, अभि आपण कुठे पोहोचलाय? पटकन सांग मला. असं सगळं दाखव. पर्वती रांगा जवळ. अभि नवीन शिकलाय पर्वती रांगा, त्यांनी अजूनपर्यंत ऐकलं नव्हतं की असं काय वर्ड असतो. पण पर्वती रांगा म्हणजे रांग्स ऑफ पर्वती. असं सगळे पहाड असे लागले असते ना रांगेनी, त्याला पर्वती रांगा म्हणतात. आणि आता आम्ही सिन्नर आहे का हे? सिन्नर गेलं. अच्छा, आम्ही पुण्याला नाही, कोणता सिन्नर हायवे? टू पुणे. समृद्धी हायवे पासनं एक्झिट घेतला आता पुण्यासाठी. 3 तास मॅप मध्ये दाखवत आहे आणि आम्ही जेवढे 2-3दा नोटीस केलंय की मॅप जो टाइम दाखवेल तोच टाइम लागतो, कारण ट्रॅफिक वगैरे माहिती आहे ते प्रॉपर कॅल्क्युलेटेड दाखवत आहे मॅप. सो मे बी आता 3-3.5 तास लागेल आणि त्यात आम्ही कुठेतरी थांबायचा पण विचार केला, म्हणजे जेवायला वगैरे करा. भूक लग गई है बहुत. एक प्लेस मला तुम्हाला दाखवायची आहे, खूप मस्त रस्ता आहे आणि असं काहीतरी डिफरंट, खूप मोठा टर्न आहे तो. सो ते खूप असं मस्त दिसतं, सो ते दाखवेन. वाव, खूप मस्त वाटतं. आता इकडे खूप सारे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबा वगैरे आहे. आम्ही इथे थांबत आहे. व्ह्यू दाखवते बाहेर निघून, असा मस्त व्ह्यू आहे इकडे. अरे यार, या रेस्टॉरंटमुळे तो व्ह्यू नाही दिसताय बरोबर, दिसत नाही. आपण आता एक पहाड. अरे हा इकडे आहे ना. हे असं काय या मस्त. खूप ऊन आहे आणि आभाळ तर काय सुंदर दिसत आहे. पण ऊन आहे, पण हे पुण्याचं ऊन असं त्रास देणारं ऊन नाही. खूप मस्त वाटतं. डिलक्स थाली. मस्त आहे. बटर नान, व्हेज मराठा. मस्त टेस्टी आहे. बटर नान, व्हेज मराठा, पनीर अंगारा, दाल तडका, व्हेज बिर्याणी. आणि मी खाते
पनीर पराठा, समोसे, 2 समोसे कुसले. मी खात नाही समोसा वगैरे, म्हणजे खूप कधीतरी रेअरली. पण आज असं झालं की सकाळी समोसा खायला लागला आणि मग नंतर एका ठिकाणी थांबलो काहीतरी नाश्ता वगैरे करू म्हणून. सो साबुदाणा पण मी खात नाही, मला समोसाच खावा लागला. तिथे दुसरं काही ऑप्शन नव्हतं. मला कचोरी आवडत नाही आणि दुसरं ब्रेड पकोडा होतं म्हणून मग मी समोसा खाल्ला. सो आज 2 समोसे आणि हा पनीर पराठा, जो की कदाचित मैदानीच बनलेला वाटत आहे मला. मी पराठा घेतला पण तो मी असा खाल्ला. बढ़िया आहे. चहा छान असेल कारण ते मैदाची अशी मोठी मोठी लेयर आहे त्याच्यात, मी नाही खाऊ शकली. मग त्याचं स्टफिंग खाल्लं आणि ते सगळं ठेवून दिलं. अभिचं पण जेवण झालं आहे, तो हात धुवायला गेला आहे आणि मी आता चहा घेतला, फक्त चहा पिते आणि मग निघू आम्ही. मी असा पूर्ण पसारा करून ठेवला त्याचा, असा पसारा केला आहे मी. अभिने पूर्ण थाली घेतली होती, त्यांनी ते खाल्ली प्रॉपर. ॲक्च्युली मी नाही खाऊ शकली, मला नव्हतं माहिती मैदाचा पराठा असतो तो. फर्स्ट टाईम मी अजूनपर्यंत कुठेच कधी मैद्याचा पराठा नव्हता बघितला. चहा खरंच टेस्टी आहे, तुला पाहिजे? त्यातलाच पी, हा खूप आहे, गरम आहे खूप. आता फायनल चहा पिऊन खरंच निघणार आहे. हॅलो हॅलो हॅलो. खूप वेळ झाला आता. ॲक्च्युली आम्ही आलो मगाशीच आणि मग घर किती असं पूर्ण मस्त पॅक करून गेलो होतो आम्ही, पण तरी इतका घाण झालं. एवढा घाण, त्याला साफ करायला 2 hours. कचरा नाही निघाला, म्हणजे थोडी धूळ वगैरे. सो टायर्ड नाउ. तो अभी हमारा खाना भी हो गया है और अभी हम डन विथ खाना खजाना. आणि मी चालली आहे झोपायला. माझे डोळे गुड नाईट. माझे डोळे बोलत आहे गुड नाईट, बाय बाय. गुड नाईट. नेक्स्ट ब्लॉग मध्ये लवकर भेटू, बाय.